महापूजा अनुभव नाही दुजा निश्चयाचे बाळ तुका म्हणे तेची फाळ हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठल हे पांडुरंग करू प्रथम नमन हे नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन हे दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया त्यांच्या कृपादान कधीच विसारू 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 त्यांच्या कृपादान कधीच विसारू हे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू 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 त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लावण झालो चराचरी ओम शुक्लांब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तक धारिणी व भयदाम जाड्यांधकारां पहा हस्ते स्फाटिका मालिकां विदधती पद्मासनी संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल ताळी वाजवा माईबा. ताळी, ताळी. संतपूजनवाले आणि सर्व भक्तवाले महिला समोर येतील. टाळी वाजवा. आहे आणि ज्यांचे संतपूजन आहे त्यांनी समोर येता पडतो. विठ्ठल विठ्ठल चला संत पूजन वाले चला संतपूजनवाले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. दादा रिटर्न विको नको बोलताना आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा पराक्रम आणि परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संतश्रेष्ठ देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयातील पाठातील अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही. आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे म्हणजेच कष्टाने जिद्दीने मेहनतीने
रक्ताचा घाम करून इमानदारीनं केलेलं काम, केलेलं कर्म हीच खरी ईश्वर पूजा, असा अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ. ठळक बातम्या संपल्या. आता घरी जाऊन दारं लावून कूलर लावून गोदाडे घेऊन झोपले तरी हरकत नसावी. माझं काम संपलेलं आहे. विठ्ठल हला विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या भावार्थाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा. परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संतांच्या कृपाशीर्वादाने रामभक्त हनुमंतरायाच्या पवित्र आणि पावन दरबारामध्ये मागच्या वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि यावर्षी मंदिराचा वर्धापन दिन आणि यावर्षी कलशारोहण त्यानिमित्ताने ठेवण्यात आलेला हरिकीर्तनाचा कार्यक्रम. आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. सकाळ संध्याकाळ ज्यांचं अन्नदान झालं ते मधुकर भिकाजी घुगे, सुखदेव मारुती घुगे, तथा संध्याकाळचं अन्नदान ज्यांचं झालं चंदूभाऊ साहेबरावजी जाईभाई, ज्यांच्या माध्यमातून आजचं हरिकीर्तनाचं सौजन्य आहे ते श्री उमेश भाऊ भिकाजीरावजी तळेकर, मातोश्री कंस्ट्रक्शन अँड अर्थमोर्स खैरव, श्री महाराष्ट्र पोलीस अभय भाऊ अनिरुद्धजी गरड, तथा इंडियन आर्मी श्री वैभव प्रकाशजी तळेकर, लॉन्स नायक आणि इंडियन आर्मीचे ज्ञानेश्वर शिवाजी तळेकर, या चौघांसाठी एकदा मोठ्या प्रेमाने टाळी वाजवूयात. ज्यांची गोड अशी या ठिकाणी सकल संत चरित्रकथा आहे असे स्वरमूर्ती हरिभक्तीपरायण दिगंबरजी महाराज आसाबे, ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक श्री अंबादासजी महाराज टाले, त्याचप्रमाणे ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला, सुरुवातीची अत्यंत गोड चाल ज्यांनी गायली, ज्यांची गोड अशी मृदंगाची साथ आहे. आणि बरेचसे जण इथं जोडीनं येतं ते वहिनी आले की ते खुणवीत होते बरं का, आमच्या आल्यात. ते अगोदरच सांगितलं होतं महाराजांनी की भरत दादांचे मिसेस पण आहेत, म्हणजे तुम्ही जोडीनं येतं, हे बी जोडीनं येतं, आम्ही पण जोडीनं येतं. अजून कोणी आहे का जोडीनं? तुम्ही नाही आणले का? तुम्ही सुपाऱ्या आणल्या वाटतं, बाकीचे सुपाऱ्या घेऊन आले का? असे मृदंगाचार्य, मृदंग केसरी, मृदंग मारतंड, ताल भास्कर, ताल सूर्य हरिभक्तीपरायण आदरणीय भरतजी महाराज जाधव, एकदा जोरदार टाळी वाजवा. स्वर सम्राट गाणं कुकिळा हरिभक्तीपरायण हनुमानजी महाराज काळे, अरे वाजवा ना. स्वर सम्राट हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज सानप, कंटिन्यू. स्वर सम्राट हरिभक्तीपरायण अनिरुद्धजी महाराज सानप, विनेकरी हरिभक्तीपरायण बद्रीनाथजी महाराज हुसे आणि जगन्नाथजी महाराज वाहक, ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा अध्यक्षाचं भाषण शेवटी असतं, ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला. असं तुमच्या सर्वांचं जे श्रद्धास्थान आहे, ज्यांचं या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन आहे आणि महाराजांचं कीर्तनसुद्धा मला वाटतं अजून 2 दिवसांनी आहे. असे हरिभक्तीपरायण विदर्भाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी लईच लांबलचक पद येऊ तुम्हाला राजेंद्रजी महाराज तळेकर, आणि महाराज विशेष आपल्या गावचे भूमिपुत्र आहेत. अशा भूमिपुत्रांचा सन्मान करणे, एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि मी पाहते आल्यापासून त्यांची तळमळ किती, आमच्यासाठी किती फोन होते सकाळपासून. आम्ही निघल्यापासून सुद्धा म्हणजे उशीर झाला तरी हरकत नाही, तेवढे आम्ही फास्ट होतोच, पण व्यवस्थित वेळेवर पोहोचले पाहिजेत आणि आम्हालाही त्रास नाही झाला पाहिजे. आल्यानंतर व्यवस्थित इथंही आलो पाहिजे आम्ही, पुन्हा इथं जे जे उभे राहिले त्या सगळ्यांचा सन्मान झालं पाहिजे. हे खरंच भूमिपुत्र महाराज लोकांचं कर्तव्य असतं बरं का. त्यांना इतरही ठिकाणी कीर्तनासाठी जाता आलं असतं, पण गावच्या कीर्तनकारांनी 7-8 दिवस आपल्या गावासाठी वेळ देणं. कधी कधी काय होतं, आधी माणूस गावाचं नाव लावतो आणि नंतर गावाचं नाव महाराजामुळे मोठं होतं. उपस्थित सर्वच माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने ज्येष्ठ, श्रेष्ठ, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, आश्रमवृद्ध, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वारकरी मंडळी असतील.
कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रथी, महारथी, अतिरथी, अतिरेकी सोडून टाळकरी, माळकरी, वारकरी, विनेकरी, पहारेकरी, ताळ्यातले, माळ्यातले, खळ्यातले, वाडीवरचे, वस्तीवरचे, रोज कीर्तनाला येणारे लिहून देणारे जे आजच आले ते, अंधारातले, उजेडातले, माझे परिचित अपरिचित सगळेच मंडळी असतील, अगदी विनेकरी बाबांपासून सोबदार असतील, अलीकडचे विनेकरी महाराज असतील, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने श्रेष्ठ आहात. पण सर्वांचा परिचय मला नाही. कोणी अनावधानाने एखाद्याचं नाव जर घ्यायचं राहिलं माझ्याकडून तर मला प्लीज सिग्नल देत चला बरं का. अगदी घेते हां हां. इकडे टाळकऱ्यांमध्ये सगळे विद्यार्थी, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. दत्तकृपा वारकरी शिक्षण संस्था भरतदादांचीच आहे. आणि पाठीमागे उभ्या असलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर असतील. आजी माझी सरपंच, आजी माझी उपसरपंच, आजी माझी ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी माझी दूध डेअरीचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, सोसायटीचे चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे, आजी माझी सभापती, सदस्य, अध्यक्ष, आजी माझी आमदार, खासदार, जहागीरदार, गुत्तेदार, दुकानदार, गुंठा, मंत्री, पैलवान, पत्रकार, चित्रकार बांधव मंडळी, कला, क्रीडा क्षेत्रातील सगळेच मान्यवर, या गावातून जेवढे आर्मीमध्ये आहेत आणि जेवढे पोलीस दलामध्ये आहेत त्या सगळ्या बांधवांचं एकदा टाळी वाजवून स्वागत करूया. म्हणजे मी पत्रिकेत पाहिलं तर मला सगळे आर्मी पोलीस म्हणजे मला प्रश्न पडला की या गावातून किती आर्मीमध्ये मुलं आहेत आणि किती पोलिसांमध्ये आहेत. गाव तसं छोटं आहे पण शॉर्ट बट स्वीट, अत्यंत सुरेख, छान नियोजन आपण केलेलं आहे. महिलांमध्ये बचत गटाच्या सर्व अध्यक्षा, आचार्य, प्राचार्य, कला क्रीडा क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी असतील, अध्यापक, प्राध्यापक, हरिकीर्तनासाठी उपस्थित, ज्यांच्याकडे मागे नवरात्रामध्ये कीर्तन झालं होतं असे गजानन सर देशमुखच ना, क्षमा असावी, असं वयामानाने होतं पहा कधी कधी, गोपाल सर जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे इतरही सर्व सहकारी मंडळी असतील. माझी परिचित, सुपरिचित, माझी परिचित आता दिल्या घरी सुखी राहा, बरेचसे जण परिचयाचे दिसत आहेत. आणि ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी संत कृपा साऊंड सिस्टीम आणि सुंदर मंडप डेकोरेशन, 7 दिवस ज्यांनी इथं अन्नदान केलं सप्ताहासाठी, त्या अन्नदान करणाऱ्या महात्म्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. 7 दिवसात ज्यांनी, 8 दिवसात ज्यांनी कीर्तनकार घेतलेत त्या सगळ्या कीर्तनकाराच्या सौजन्य आणि यजमानासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हरिकीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज, नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे मिटलं का. लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नेम नसतो. एवढंच उशिरा नाव घेते तर उखाण्यातच घेते की घेऊ का नको. लाडक्या बहिणी तुम्ही म्हणत असले तर घेते, नाही तर राहू देते. घेऊ का कसं, एवढा आग्रह करते ते घेऊनच टाकते. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगरा बारा, पान खाते तेरा घाम येतो जरा जरा, नवरा घालतो इंजिन वारा. तिकडून आला व्यापारी दिली सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वडे 7 वडे, आतल्या वड्यात पलंगावर गादी ऋषी, उशीवर बशीत कप कपात घडीत वाजला एक, रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, खैरावकरांची लेक विठाल. सर्व माईबाप श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला विनम्र भावाने वंदन करून सेवेला प्रारंभ आणि संकल्पित वेळ थांबूयात. विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. बहुतेकांच्या परिचयातील आहे, बहुतेकांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगांमध्ये संत श्रेष्ठ तुकोबाराय बोल नका प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. मला सांगायला आवडेल तुम्हाला, जगाच्या पाठीवरती तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की तुमचा माझा जन्म भारत देशामध्ये झाला. या विश्वाच्या पाठीवरती भारतासारखा देश तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. आतापर्यंत संतांचे आणि भगवंताचे जेवढे काही अवतार घेतले झालेत, हरी अनंत, हरी कथा अनंता, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, कणबळू
भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिनाला देऊ धरणे कनवाळू कृपाळू दिनाला देऊ धरणे हे आनंदावतार घेते भक्त कारणे घेते भक्त कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उधरणे अनंतावतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिनाला देऊ धरणे उधरणे अनंत अवतार घेसी भक्ता कारणी कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणी हरी अनंत अनंत परमात्म्याचे जेवढे अवतार झाले आत्तापर्यंत असं कधी पाहिलं का तुम्ही देवाचा एखादा अवतार अमेरिकेत झाला? माझं बोलणं कळतंय तुम्हाला तुमच्या बायकाईच्या शब्दात मान हलवा. देवाचा एखादा अवतार आफ्रिकेत झाला, देवाचा एखादा अवतार लंडनमध्ये झाला, युक्रेन, इस्रायल, इराण, एखादा देवाचा अवतार पाकिस्तानात झाला. तिकडं टेररिस्ट जन्माला येतील, दहशतवादी, आतंकवादी. पण संत आणि भगवंत हरी आणि हरीचे दास, जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. प्लीज बोलू नका, मला त्याचा विक्षेप होतो. तुमच्याकडे 1 तास शिल्लक आहे, मी बरोबर 11ला थांबणार आहे, कारण माझं जेवण बाकी अजून. या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, 4 धाम, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, भामा, मुळा, मोठा, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी यांसारख्या पवित्र नद्या. थोडा आवाज कमी करा त्याचा. या भारतातील प्रत्येक गाव तीर्थक्षेत्र आहे. या भारतात डोळ्याने वाहताना दिसणारी प्रत्येक नदी गंगा आहे. आणि या भारताचा कंकर न कंकर शंकर आहे. माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी. मी कुण्या पक्षाचं समर्थन करायला अथवा कुणाला नाव ठेवायला इथं उभी नाही बरं, पण राजकीय क्षेत्र वाजू नका मध्ये, अजूनही राजकीय क्षेत्रामध्ये काही लोकांची नावं खरंच देव माणसं म्हणून घेतले जातात. लोक म्हणतात एकाच्या जाण्याने काय होतं, लाख आते हे लाख जाते हे, लेकिन लाखों के आने से और जाने से एक की कमी कभी भी पुरी नहीं होती. आजही राजकीय क्षेत्रामध्ये मी हिंदू हृदय सम्राट जर म्हटलं तर सगळ्यांच्या तोंडावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच येतील. एवढी समृद्धी झाली महाराष्ट्राची मार्गाने, पण त्या समृद्धीला मात्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गच नाव देण्यात आलं. आजही विषय निघाला तर मराठवाड्याचे स्वर्गीय लोकनेते परळीचे गोपीनाथरावजी मुंडे, स्वर्गीय लोकनेते मराठवाड्याचे लातूरचे विलासरावजी देशमुख, ज्यांनी एकेकाळी मुंबईमध्ये डान्स बार बंद केले होते, असे स्वर्गीय लोकनेते महाराज ज्यावेळी ते गृहमंत्री असताना, R.R. आबा पाटील गृहमंत्री असताना ज्यावेळी पंढरपुरात आलते, फक्त 30 मिनिटासाठी आले होते ते. पण ज्यावेळी वारकऱ्यांची भाषणं चालू झाली, वारी म्हणजे काय, माऊलींची पालखी म्हणजे काय, दिंडी म्हणजे काय, वारकरी म्हणजे काय, अर्धा तास बसणारा माणूस तुकोबारायाच्या एका वचनाने प्रभावित झाला होता. तुकोबारायाचं एका वारकऱ्याच्या तोंडून त्यांनी एक अभंगाचं चरण ऐकलं होतं फक्त. कोण्या घी जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. 30 मिनिटं थांबणारा हा माणूस गृहमंत्री असताना पंढरपुरात दिवसभर थांबला होता. त्यांनी एका वारकऱ्याकडून तो अभंग लिहून घेतला. वारकऱ्याने विचारलं, तुम्हाला काय करायचं आहे अभंगाचं? ते म्हणे, तुम्हाला कळेल 8 दिवसाच्या नंतर या अभंगाचं मी काय करतो ते. 7 दिवस या माणसाने गाथेत अर्थ पाहिला, जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगाचा अभ्यास केला आणि 7 दिवसानंतर 8व्या दिवशी महाराष्ट्राच्या गावागावामध्ये तंटामुक्ती अभियान राबवण्यात आलं. या अभियानाचे जनक म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री स्वर्गीय R.R. आबा पाटील. या महाराष्ट्राचा एक गृहमंत्री जर एक कायदा करायला जर प्रोत्साहित होत असेल तर विचार करा, जगद्गुरु तुकोबारायाच्या एका चरणाची जर एवढी किंमत आहे तर एवढी मोठी अभंग, एवढी मोठं संत वाङ्मय साधू संतांनी आपल्याला दान केलंय. आपण वीर विठ्ठलाचे गाडे, आपण आयऱ्या गेऱ्याचे लुंग्या सुंग्याचे लेकरं नाहीत, पांडुरंगाचे लेकरं आणि वारकरी असलेच पाहिजेत कसे. आपण त्यांची लेकरं आहोत. आपल्या आईच्या दारात पिंपळ सोन्याचा आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आजही विषय निघला, या महाराष्ट्राचं अर्ध राजकारण एकटा गडी हँडल करत होता, पण दुर्दैवाने विमान अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं. असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार.
लाख येतात पा लाख जातात, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगला नेता जर जन्माला यावं वाटत असेल तर अजून महाराष्ट्राला पुन्हा 50 वर्ष तप करावं लागतं आणि 50 वर्ष वाट पाहावी लागते, तेव्हा चांगला नेता जन्माला येतो. या महाराष्ट्राचा कण ना कण, जिथला कंकर ना कंकर शंकरी. मी सांगत होते, अजूनही घरी गेल्यानंतर पहा तुम्ही यूट्यूबला आदरणीय अटल बिहारी वाजपेयींची काही भाषणं प्रसिद्ध आहेत. 3-3 वाजेपर्यंत भंगार रील पाहत होता आपण. चांगल्याचं चांगलं घ्यायला हरकत नसावी. ते म्हणून गेले, ए अमर भूमी, ए समर भूमी, ए वीरों की भूमी, ए शूरों की भूमी, ए राणा की भूमी, ए शिवा की भूमी, ए लक्ष्मी की भूमी, ए पद्मिनी की भूमी, ए सरदार की भूमी, ए किरदार की भूमी. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारी अस्थियों को निकाल कर कोई कान से लगाएगा तो मरने के बाद हमारी अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की जय भारत माता की जय वंदे मात्र वंदे. येऊन येऊन येणार कोण? हर हर. असं निदान मंडप असा व्हायब्रेशनने हातभर तरी वर उडाला पाहिजे आपले. विठ्ठल विठ्ठला मन में सच्ची श्रद्धा और विश्वास हो तो कंकर में भी शंकर दिखाई देता है, और मन में सच्ची श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकर दिखाई देता. भाव बळे आकळे रविना काळे करतळे आवळे तैसा हरी, करतळे आवळे तैसा हरी. भाव बळे रविना काळे रतनी आवळे तैसा हरी, रतनी आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा घरी. कंकर कंकर शंकरी, तिथं आपला जन्म झाला. जगात भारतासारखं देश नाही आणि भारतात महाराष्ट्रासारखं राज्य नाही. या महाराष्ट्रामध्ये पहिली गोष्ट संत, दुसरी गोष्ट ग्रंथ, तिसरी गोष्ट पंत, चौथी गोष्ट भगवंत. महाराष्ट्र संतांची भूमी आणि दुसरी गोष्ट ही पराक्रमाची भूमी. थब द्या. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. माझा हिमाय भूमी, जन्मभूमी, कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय माय मराठी अमुची. हा आमचा हे वाना, ही अमुची आहे बोली, असमानी झळके भव्य पताका, भगव्या हजरी पटकाची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. पवित्र महाराष्ट्र देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. मी तर म्हणेल पूर्ण भारताने महाराष्ट्राला घेरले. तुम्ही हेरले की नाही मला माहिती नाही. तुम्हाला अख्खा भारत पाहायचा असेल तर पूर्ण भारत फिरायची गरज नाही. मुंबईतली फक्त एकच गल्ली फिरा. मुंबईतल्या विकू नको दादा बोलताना, मुंबईतल्या एका गल्लीमध्ये तुम्हाला सगळ्या भारताचं दर्शन होईल. बागेरच्या लोकांनी इथं घुसखोरी केली, अतिक्रमण केलं, आक्रमण केलं. आजही आपले दैनंदिन व्यवहार जरा तपासा. छोट्या खेड्यांमध्ये नाही सांगत, पण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पहा तुम्ही. आजही आपल्याकडे दाराची राखण करणारा सिक्युरिटी गार्ड हिमाचल प्रदेशचा आहे. दारावरती पाव घेऊन येणारा भैया महाराज यूपीचा आहे. कचरा उचलणारा कामगार बिहारचा आहे.
मुंबईच्या गल्ल्यांमध्ये टोपली घेऊन फिरणारा मच्छीवाला बंगालचा आहे. ज्याच्याकडे मसाला डोसा खायला जातो तो उडुपी कर्नाटकाचा आहे. घराचं बांधकाम काढलं तर फर्निचरवाले राजस्थानहून आणावे लागतात. फरची बसवणारे तेलंगणातून आंध्र प्रदेशातून आणावे लागतात. ट्रक चालवणारा सरदारजी पंजाबचा आहे आणि टायर पंक्चर झाल्यावर ज्याला रात्री जाऊन उठवतो तो अण्णा सुद्धा केरळचा आहे. आपल्याकडे आपलं काय? बाहेरचे लोक येतात. आजही पहा तुम्ही, एवढ्या लोकांनी परप्रांतीयांनी मुंबईत घुसखोरी केली तरी सुद्धा महाराष्ट्र शांत आहे. याचं एकच कारण आहे, महाराष्ट्राच्या संस्कारावरती वारकरी संप्रदायाचा अंकुश आहे. महाराष्ट्रावर, मुंबईवरती वारकरी संप्रदायाचा अंकुश आहे. म्हणून आजही महाराष्ट्र शांत आहे, मुंबई शांत आहे. अशा परमपवित्र संत भूमीत, पराक्रमाच्या भूमीत तुमचा माझा जन्म झाला. कोकणाने कवी दिले पहा, खानदेश रत्नांची खाणे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढारी जन्माला आले, राजकीय नेते दिले त्यांनी. मराठवाड्याने काय दिलं तर मराठवाड्याने संत आणि महंत दिले. आणि विदर्भाच्या मातीनं काय दिलं तर विदर्भाच्या मातीने या महाराष्ट्राला अवलिया संत दिले. सद्गुरू संत गजानन महाराज विदर्भाचे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री संत गाडगे महाराज आदी करून अवलिया जेवढे संत आहेत पा, इकडे परमहंस संत जन्माला आले. महाराष्ट्रामध्ये इतर कुठे शोधूनही सापडणार नाही तुम्हाला, अख्ख्या भारतात थोडे सापडतील. परमहंस संत, विदेही संत जन्माला जर घातले असतील ते विदर्भ नगरीने. जगाचा मालक पंढरीनाथ आहे, पण पंढरीनाथाची मालकीन कौंडण्यपुराची आणि कौंडण्यपूर विदर्भात आहे. म्हणजे सगळ्या जगाला धाक पांडुरंगाचा आहे, पंढरपूरवाल्याला धाक विदर्भ नगरीचा आहे. तुमचा काय साधा रुबाब आहे का? स्वराज्याचं स्वप्न मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत पूर्ण झालं, पण स्वराज्याचं स्वप्न दाखवणारी पवित्र कुस या विदर्भाच्या नगरीनं जन्माला घातली. राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता आऊसाहेब जिजाऊ विदर्भ नगरीच्या सिंदखेड राजा. अशा पवित्र महाराष्ट्रामध्ये तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्रकारचे योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं. कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. देवाने इतर प्राणी आडवे जन्माला घातले, पण माणूस उभा जन्माला घातला. तुम्ही नाराज आहेत का काही माझ्यावर? तुम्हाला रुपाली ते पाटलाच्या जागी दुसरी पाटलीन तर आणायची नव्हती ना? तुम्हाला नाराज आहेत का? मी तुमच्या पुढे हानू हानू घेईन बरं का. आता माझ्याकडे तुमलेवानी पाहायचं नाही, जरी उशीर झाला असला तरी. एवढ्या लांबून धावत आली, म्हणजे मी इथलीच जवळची, पण कथा तूर चालू होती असल्या कारणानं मला वेळ झाला. मला सांगा, इतर प्राणी देवाने आडवे जन्माला घातले, त्या पांडुरंगाचा महाराज काय साचा संपला होता का? आपल्याला उभं जन्माला घातलं. देवाला वाटलं याला पुढे चालून निवडणुकीला उभंच करायचंय, याला आधीच उभा करून दिलेलं बरं. अजून देवाला वाटलं उभे जन्माला घातले तरी इतके आडमोठ्या चिरत येत, हे आडवे जन्माला घातले कोणतंच काम नीट होऊ देणार नाही. हे गेटवर बोर्ड लावतील, युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमेन, नो पार्किंग झोन 500 मीटर, कुत्र्यांपासून सावधान. म्हणजे घरातले का दारातले याचं संशोधन करणं अजून बाकी. इतर प्राणी देवाने आडवे जन्माला घातले, तुम्हाला मला उभं जन्माला घातलं. त्या पांडुरंगाला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहे माईबा. या दोन हाताची शोभा कशात सांगितली? मला असं वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर गार सावली पाहून 52 पानाची पोथी वाचण्यात. हा, कदाचित तुमच्याकडे हा प्रकार नसेल, पण दिसेल तिथं असे जित पुलाखाली घातले पाहिजे ते, आणि वरून पुलाचं बांधकाम केलं पाहिजे. 100% मुस्लिमांना अल्ला मानणे, 100% ख्रिश्चनांना गॉड मानणे, 100% शिखांना त्यांचे वाहेगुरु मानणे, 50% हिंदू देवच नाही मानतात. पहिले खरे दलिंदर आपलेच आहेत ना. स्वामी विवेकानंदांचे गोड वाक्य, या पृथ्वीला धोका दुर्जनापासून नाही, मध्ये विकू देऊ नका विनाकारण. विकू नकोय दादा मला. या पृथ्वीला धोका दुर्जनापासून नाही तर सज्जनापासून आहे. याचं कारण असं आहे, प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक आहे का? नजर हटी दुर्घटना घटी. सज्जन माणसं एकत्रित येत नाहीत आणि दुर्जनाला एकत्रित आणावं लागत नाही. इथे 4 जणाला जर एकत्रित यावं लागत असेल, पृथ्वीचं मोठं अवघड आहे. इथे 4 जणाला जर एकत्र आणायचं असेल तर इथं आधी एकाला मारावं लागतं, त्याशिवाय त्याचा खांदेकरी कोणीच होत नाही. पा लोक मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात,
पण परिस्थितीशी हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधाराचा हात देताना लोक 4-4 वेळा विचार करतात. माणूस मेल्यानंतर मग त्याचा फोटो स्टेटसला ठेवून आय मिस यू म्हणण्यापेक्षा जोपर्यंत माणूस जिवंत आहे त्याला तुमच्या मदतीची आधाराची गरज आहे, तोपर्यंत नाही तुम्हाला त्याला पैसे देता आले पण त्याच्या खांद्यावरती हात ठेवून कधीतरी आय एम विथ यू म्हणत चला. निदान तो माणूस जगेल, तो जगेल, त्याचे लेकरं बाळा आपल्याला आयुष्यभर आशीर्वाद देत राहतील. विठ्ठल या 2 हाताची शोभा नेमकी सांगितली. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची हो टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम कर जोडी तो कथे काळी. आपण असा हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे संगीताचे ध्यान दे कंठामध्ये तान दे संगीताचे ध्यान दे कंठामध्ये तान दे तुझे गीत गाता यावे तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे वारीसाठी पाय दे मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे मायेसाठी माय दे तुझी कृपा काम देन ऐसी एक गाय दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देव मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे देवा मला एक तरी देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. या 2 हाताने टाळी वाजवा, त्याच्या भजनात त्याच्या टाळी वाजवून भजनात भजन करा. एकदा वाजवा टाळी. विठ्ठल या 2 हाताची शोभा टाळी वाजवण्यामध्ये. पण 2 हाताने जर तुम्हाला टाळी जमत नसेल तर या 2 हाताची शोभा अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत आणि सहकार्य करा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तुझी साधू ओळखावा देव तेची जाणावा. चालू राहू दे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपण घरोघर प्रार्थना म्हणतो ना, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी कुत्र्यासारखं झोपले का काय जागीत का तुम्ही. माणसाने माणसाशी माणसं माणसासोबत माणसासारखं वागतेत का. पण हल्ली जनावराची तरी मर्यादा आहे बरं का. अजून जनावरांनी मर्यादा सोडलेली नाही, खरी मर्यादा माणसाने सोडलेली. माणसाला जनावराच्या उपमा देणं जरा बंद करूयात आता बरं. सरडा रिकामा बदनाम झाला, खरा रंग बदलणारा तर माणूस आहे. कुत्र्यासारखा इमानदार प्राणी तुम्हाला जगात शोधून सापडणार नाही बरं का.
म्हणून संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. संतांना सुद्धा कुत्रं सापडलं. कुत्र्यासारखी इमानदारी जगात नाही. तुला मुलाचं वाक्य बोलू का? तुम्हाला झोप तर नाही ना आली? इथं पंगत झालेली का? पंक्ती हे ग मंडपात नाही, पंगत नाही झाली का? कीर्तनाच्या अगोदर झाली, पण दुसरीकडे झाली का? पण झाली ना. मग आता हे निराटावून हाणलेलं आहे आणि ते पक्की झोपायच्या तंद्रीत येत. आता वाक्य तोला मोलाचं सांगते, काळजात ओतून घ्या. कुत्ता ईमानदार हो, कुत्ता ईमानदार हो, वफादार हो नो डाउट. कुत्ता वफादार हो नो डाउट, लेकिन वफादार कुत्ता नहीं होना चाहिए. हे कळालं त्यांना धन्यवाद. नाही कळालं त्यांनी उद्या पंक्तीचा परसाद खाल्ल्याशिवाय घरी जायचं नाही. मराठी चेक करू का एका मिनिटात तुमची? नवरा कामानिमित्त बाहेर चालला होता. तो त्याच्या पत्नीला म्हटला, अगं बाहेर चाललोय मी, येताना काय घेऊन येऊ का? मी बाहेर चाललोय, येताना काय घेऊन येऊ का? ती म्हणे, काहीच आणू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. आता हेही ज्यांना कळालं नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. विठ्ठल देवाने तुम्हाला मला हात दिले परोपकार करण्यासाठी. ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. वो वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ और उनके काम आए. एखाद्या श्रीमंताने गरीबाला दिलेला 1 मिनिटाचा वेळ, एखाद्या श्रीमंताने गरीबासाठी दिलेली त्याची जबान, एखाद्या श्रीमंताने गरीबासाठी दिलेली त्याची अनमोल किमतीची सही, ह्याच्या सहीमुळे त्याच्या झोपडीचं घरकुल जर मंजूर होत असेल, कधी नव्हे ते आज चूल पेटून त्याच्या चुलीवर जर पुरण शिजत असेल आणि पहिल्यांदा श्रीमंतामुळे त्या गरीबाला पुरणाचा गोड घास खायला मिळत असेल, तर माझ्या दादांनो, त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू आणि त्या गरीबाने अंतःकरणापासून श्रीमंताला दिलेला आशीर्वाद, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबाचं, पैठणच्या नाथांचं, शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. टाळी पण समेलाच पडली पाहिजे. पा गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा. तुम 1 पैसा दोगे, वो 10 लाख देगा. आवाज. तुम गरीबों की सुनो. या 2 हाताने परोपकार करणं हा मानवाचा धर्म आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, पायात काटा मोडला तर आपल्याला किती महिन्यांनी कळतं? पायात काटा मोडला तर लगेच कळतं ना. पायी काटा निहटे ती व्यथा जेवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. पायात काटा मोडला तर वेदना अंतःकरणापर्यंत जातात. तसं दुसऱ्याच्या दुःखाने ज्याचं अंतःकरण द्रवीभूत होतं, पाजरतं, समजायचं आपण माणूस म्हणून जगायच्या आणि माणूस म्हणून मारायच्या लायकीच्या आहोत. ज्याच्या खिशात नोट आहे, ज्याच्या अंतःकरणात कळवळ आहे, माऊली सांगतात तो माणूस नाही, तो देव आहे. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आले एकीची ठाया. तेथे जाण धनंजया विभूती माझी. हाताची शोभा परोपकार करण्यात. कशात सांगितली या 2 पायांची शोभा? हे निकावून वळवळ लावली काय कळना मला. हा वळा 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 चालूच आहे त्याचं. विठ्ठल कशात सांगितली 2 पायाची शोभा? पाऊले चालती. येतं तुम्हाला? वा, तुम्ही शांत बसा, तुम्ही म्हणू नका. बाया माणसं म्हणू नका. जेवढे गडी माणसं येतं तेवढे सगळे म्हणा. जो गडी माणूस म्हणणार नाही त्याला त्याच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. तुम्ही जर म्हणले नाही तर सगळे म्हणा बरं का. सगळे सगळे म्हणा. ते लिंबाचे का काय येडी बाबळी का ती शहाणे बाबळी खालचे शहाणे माणसं सगळेजण म्हणा, पाठीमागचे पण. पाऊले चालती पंढरीची वाट. टाळ्या नका वाजू. पाऊले वा. पाऊले चालती
पंढरीची वाट पाऊले. तरी बाबळी खालच्याच आवाज नाही आला अजून. सुखी संसाराची सोडून या गाठ. सुखी वा सुखी संसाराची सोडून या गाठ. सुखी पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले वा पाऊले चालती दुकानाची वाट. वा वा वा. आता आपला नंबर आहे बरं का. अटेन्शन बेटे बेटे सावधान. लहान लहान लेकरं म्हणू नका, तुमचा ते मिसमॅच होईन आवाज. मग हाताची घडी तोंडावर बोट. मामाला खिसाच नाही आता, मामाच बेजारी. कानडा राजा पंढरीचा महिला. कानडा कानडा राजा पंढरीचा. बसलेल्या वेदा नाही कळला. वेदा नाही अंत पार याचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा. त्यांची संख्या एवढी होती, आवाज किती होता त्यांचा. इज्जत का सवाल आहे बाई. पार्टी आपलीच निवडून आली पाहिजे, झेंडा आपलाच फडकला पाहिजे. म्हणणार नाही तिला तिच्या शेजारणीची शपथ आहे. धरीला पंढरीचा चोर. धरीला धरीला पंढरीचा चोर. वा. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. धरीला हो धरीला. अगं माझे चिमण्या हो. धरीला आवाज. हृदयी बंदी खाना केला. हृदयी हृदयी बंदी खाना केला. वरी आवाज जाऊ द्या ना जरा. हृदयी बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. हृदयी तुम्ही म्हणू नका रे. हो धरीला धरीला धरीला. वा. आवाज कुणाचा. लाडक्या बहिणीचा. तुम्ही घेऊन आले का आमची वहिनी संग. एक मिनिट. आवाज कुणाचा. हा तुमची आलेलीच नसन बाबा, त्याच्यामुळे डेअरिंग केली त्यांनी. ज्याचे आलेले त्याशाही गपचूप बसलेले आहेत. आवाज कोणाचा. हा लाडक्या भावाचा. बरं 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 तुमचा. बरं आवाज मोठा तुमचा. आवाज गोड कुणाचा होता. आवाज चांगला कुणाचा होता. सरकार येडय का आम्हाला महिन्याला 1,500 द्यायला. सरकारला माहिती त्याच्या तुम्ही बाहेरच बिड्या वाढल्या असत्या, त्याच्या तुम्ही बाहेरच पुड्या खाल्ल्या असत्या. आमच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. विठ्ठल पायाची शोभा पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम बोलू नका. बोलणार नीला तिच्या लाडक्या बहिणीच्या खात्याची शपथ आहे. बोलन तिचं खातं बंद होईन बरं का. अजिबात चुळबुळ करायची नाही, बोलायचं नाही. मी सोडून मला आणले की नाही तुम्ही बोलायला.
पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीनी राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, डोळे तुम्ही घ्यारी सुख, पहा सिनेमाची मुख. आता घराघराचा सिनेमा झाला, त्याच्यामुळे वेगळा घराघरात हिरो जन्माला आलेत. पा मोबाईल किती वाजते चालू करा, कोणीतरी नाचत त्या मोबाईलवर. पुरुष कमी नाचतात, एवढ्या महिला नाचतात. हे मी बोलणं हे योग्य नाही बरं का, पण मला बोलायची वेळ आली. हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. श्री घराची इज्जत, इज्जत इकून पैसे कमवायचे धंदे आपल्या संस्कृतीने सांगितले नाही. पूर्वी कोणीतरी अभ्यासू व्यक्ती त्या मोबाईलवर, त्या सोशल मीडियाला, कोणी अभ्यासू असेल, कोणी वेल एज्युकेटेड असेल, कोणी अधिकारी असेल, तर तो त्या सोशल मीडियावरती व्यक्त व्हायचा पूर्वी. आता हल्ली व्यक्त होण्याचा ना अकलीचा संबंधच राहिला नाही. पा ज्याला शेमूड शिकरायची अक्कल नाही तो पण व्यक्त झालेला असतो. व्यक्त झालेला असतो याच्यात नवल नाही, केव्हा पण झालेला असतो. म्हणून आजही पाहतो मी फेसबुकला चांगल्या लोकांना कमी फॉलोअर्स असतील, एवढे येड्या इद्रेला फॉलोअर्स आहेत. कोणी मोबाईल घेतला का नाचत, आम्ही आमकं केलं धमकं केलं, बरं केलं. 350चं रिचार्ज मारायचं आणि महिन्याला आपण हे येडे इद्रे पाहिजे. पूर्वी पहाट व्हायची, पहाट किती गोड असायची पहा आपली. पूर्वी पहाटे आपली आजी उठायची, उठून आंघोळ करून मंथन करायची. आई उठायची, झाडझूड करायची, साडा समर्जन करायची, स्नान करायची, स्वयंपाकाला लागायची. आपले वडील उठायचे, उठून चारा वैरण करायचे, गुराढोरांचं शेण काढायचे. आपले आजोबा उठायचे, आंघोळ करून ज्ञानेश्वरी वाचायचे, देवपूजा करायचे. आपली बहीण उठायची घरातली, आंघोळ करून आईनं साडा टाकलेल्या अंगणामध्ये ती रांगोळी घालायची. त्या घरातला तरुण मुलगा उठायचा, उठून व्यायामाला लागायचा. पहाट कशी गोड व्हायची पहा. हल्ली पहाट उठत नाहीत असं नाही बरं महाराज. भल्या पहाटे पहाटे 4 साडेचारला सगळे उठून बसतात, उठतात आणि पटापटा चार्जिंगला लावलेले आपले आपले चार्जिंगचे मोबाईल का हातात गोधडीत घुसतात. सकाळपासून त्यांचा कार्यक्रम चालू होतो पहा. कोणाला तरी गुड मॉर्निंगचा मेसेज करतात गोधडीतून. रात्री कोणीतरी मेलेलं असतं, मग त्याला भावपूर्ण. त्यानंतर कोणाच तरी वाढदिवस असतो, त्याला वाढदिवसाच्या का दिले 10-5 फुलं टाकून. कोणते श्राद्धांजलीला जे वाहिले वाढदिवसाला तेच व्हायचे. शुभेच्छा बदलल्या, फक्त फुलं तेच आहेत. मला त्या फुलाचं इतकं वाईट वाटतं ना. कदाचित आपण सप्त्याची पत्रिका टाकली ना, कोणीच लाईक करणार नाही पटकन, कारण लोकांना माहिती आहे पोलिसाला हप्ता, महाराजाला सप्ता, हेच रोजच आहे. एखाद्या बाईने एखादा केस मोकळा सोडलेला फोटो टाकू द्या आणि तिनं खाली कॅप्शन टाकावं फक्त फेसबुकला, मला सर्दी झाली. तुम्हाला देवाच्या समोर खोटं सांगत नाही, 1 तासातून देशभरातून 1000 लोकांच्या कमेंट्स आणि लाईक्स येतील त्या बाईला. मॅडम आमकी गोळी घ्या, तमका औषध प्या, ह्याचा काढा प्या, त्याची वाफ घ्या. ह्याची बायको सख्खी घरात 2 दिवस झाले शिंका देत फिरती, तिला एखादी गोळी आणून दी. पण फेसबुकवरती व्यक्त झाल्याचं समाधान, दुसरं काहीच नाही बरं का. या डोळ्याची शोभा, ज्या ज्या इंद्रियाला सांभाळलं त्याचं तप आणि सामर्थ्य वाढत असतं. डोळ्याने जर पांडुरंगाला पाहिलं, डोळ्याचं सामर्थ्य येते. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, जिन हरी कथा सुनी नाही काना, श्रवण रंध्र ही भावन समाना. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. घे घे माझे वाचे गोड नाम पप्याच्या आईचे, विठोबाचे. नरदेहाची सार्थकता सांगितली भक्ती करण्यात. भक्तीला शास्त्राने नवविधा अंगांनी गायलं. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. नाही जमली महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. कोणतं? सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरूंची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा, जांभळे देऊ नका. आणि पत्नी असाल तर उभ्या हयातीत कुंकवाच्या धन्याची, मालकाची, पती नवरा हजबंड हबी मिस्टर. नाहीच कळलं तर अहो पाप्याचा बाप, त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम चरण. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज
हेच विष्णूची महापूजा, हेच विष्णूची महापूजा. स्वामी काजगुरु भक्ती पितृवचन सेवापती. नाही कोणती भक्ती तुम्हाला जमली हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. ज्याच्या कर्मात प्रामाणिकता आहे त्याला देव घर सोडून देव शोधत फिरायची गरज पडत नाही. कर्म प्रामाणिकपणे असेल तर जगाचा मालक तुम्हाला घर चालं दर्शन देतो. कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी, मन चंगा तो कटवती में गंग, कर्मण्येवा अधिकार असते महाफलेषु कदाचन. उभा महाराष्ट्र आषाढीला कार्तिकेला पंढरीला असतो मालकाच्या दर्शनाला, त्याला साधन भक्ती म्हणा. पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात उभा असतो त्यांना दर्शन देण्याकरता, याला सिद्ध भक्ती म्हणा. मुठभर पोहे घेऊन सुदामजी पोरबंदरवरून द्वारकेला जातात, याला भक्तीचा पहिला प्रकार म्हणा. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमाचा पत्ता विचारत येऊन उभं राहतात, दर्शन देऊन त्यांचा उद्धार करतात, याला सिद्ध भक्ती. आणि भक्तीचा दुसरा ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिन्नानीची, वा वा खाय भिन्नानीची बोरे खाय भिन्नानी. ऐका महिमा आवडीची गोड खाया भिल्लाची, गोड खाया भिल्लाची, गोड खाया भिल्लाची. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिन्नानीची, थोरा प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ थोडा प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला. वा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पहिली स्वामी काज अजून कशाला म्हणतात. मध्ये टाळ वाजवू नका राजा हो, आणि बडबड करू नका. विठ्ठल ढळाव ढळाव ढळाव. शेतकरी काळ्या आईची करतोय ती स्वामिकाच नावाची भक्ती. शेतकऱ्यासारखा जुगार खेळायची धमक या विश्वाच्या पाठीवर कोणातच नाही. हा सिलेंडरचा संप आहे तर आम्ही दनादन चुली पेटल्या. संप सिलेंडरचा झाला तर आपल्याला चुली पेटता आल्या. पण ज्या दिवशी माझा शेतकरी बळीराजा अन्नधान्याचा संप करील त्यावेळी आपण चुलीवर काय उंदरं शिजून खाणार आहेत का. झुराळाचा ठेसा, मुंग्याची चटणी, या भारतात जर शेतकऱ्याचा विचारच केला नाही सरकारने तर या भारताचा चीन आणि जपान व्हायला क्षणाचा सुद्धा वेळ लागणार नाही. आज जय जवान आणि मुसीबत मीच किसाने फक्त, इतर वेळी लोकांना त्याचं ध्यानच येत नाही. 12ही महिने कष्ट त्याने करायचे आणि ज्यावेळी माल विकायची वेळ येते त्यावेळी त्याच्या मालाचा भाव जर बाजार समितीतले व्यापारी आणि दलाल जर ठरवत असतील तर शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहे. सर्वाधिक आत्महत्या मराठवाडा आणि विदर्भातले शेतकरी करतात. इथं हाऊस नसते कोणाला, पण परिस्थिती एवढी हातबल असते. या देशाला नटनटी चालवत नाहीत, या देशाला कोणताही कलाकार चालवत नाही, या देशाला बिझनेसमॅन चालवत नाही. हा देश चालतो तो फक्त आणि फक्त बळीराजाच्या जीवावरती. मग कधीतरी एक वाक्य खोडूयात आपण, भारत कृषी प्रधान नाही तर भारत कृषी संपन्न देश आहे आणि शेतकऱ्याचा गौरव करूयात. नाही तर येणारा काळ फार भयानक असणारी मायबाप. शेतकरी काळ्या आईची करतोय ती स्वामिकाज नावाची भक्ती आणि भारताचा जवान सीमेवरती उभारून जी करतोय ती स्वामिकाज नावाची भक्ती. स्वतःच्या हातात शस्त्र घेऊन डोळ्यामध्ये तेल घालतो, हजार हजार किलोमीटर कुटुंबापासून तो दूर राहतो. 4 दिवस बायको माहेरी गेली लेकरं घेऊन दिवाळीसाठी तर बऱ्याच जणांचं डोकं कामच करीत नाही. पहा ते बाहेर जाते, घरात येते, बाहेर जाते, मोबाईलचा चार्जर लाविते, ते मोबाईलचं चार्जर मोबाईलला लावते पण बटनच टाकायचं विसरतं त्याच्याकडून. आई म्हणते तो डोकं चाला ना आता, बायको गेलेली तिला लेकराला घेऊन ये म्हणजे डोकं काम करी. 4 दिवस लेकरं बायका जर माहेरी गेल्या तर बऱ्याच जणाला करमत नाही, विरह सहन होत नाही. पहा 6-6 महिने त्यांच्या भेटीगाठी होत नाहीत मायबाप. नेव्हीमध्ये जर असले ना आणि नेटवर्क जर गेलं
नेटवर्क जर गेलं तर किती किती महिने बोलणं सुद्धा होत नाही फोनवरती. आपल्याला गरमलं तर आपण कूलर लावतो, तर आपल्याला थंडी वाजली तर आपण अंगावर रगीवर रगी घेतो, हिटर लावतो. तिकडे मायनस टेम्परेचरला सुद्धा तो जवान आपल्यासाठी उभा आहे. मागे एका खानदेशमध्ये एका जवानाच्या घरी त्यांनी 14 वर्ष सेवा केली. त्यांच्या घरी माझं कीर्तन होतं. ते म्हणे काश्मीरला अशा थंडीमध्ये तिथं खायला भेटत नाही म्हणून नाही, पण थंडीने जास्त लोक मरतात. माझ्या शेजारी दोघं मरून पडले तर मला पत्ता लागला नाही. आपल्याला पाणी प्यायची सुविधा आहे, तिथं पाण्याचा सुद्धा बर्फ होतो. अशा थंडीमध्ये भारताचे जवान कसे राहत असतील माझ्या दादांना, कधीतरी विचार केला पाहिजे आपण. इथं तुम्ही बसलायत ना, आपला प्रत्येक श्वास ना श्वास सीमेवरती उभ्या असलेल्या जवानाची देणगी, त्याचा उपकारी म्हणून आपण इथे प्रत्येक श्वास हर करो अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. दिल दिया भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे. बाकी दोघं आलेले आहेत का इंडियन आर्मीतले? इथं आलेले आहेत का? पोलीसवाले आहेत का? ते कुठं बसलेले आहेत? बरं, दिल्या घरी सुखी राहा. 2 आले नाही ना, त्यांना ड्युटीमुळे येता नाही ना आलं. हा, ड्युटीमुळे येता नाही आलं. तुम्हाला आम्हाला वाटलं तर आपण खटाखट रजा टाकतो, त्यांना टाकता येते का तशी? अजिबात टाकता येत नाही मायबाप. इथं तुम्ही बसलेला प्रत्येक श्वास बघताय, ही सीमेवरती उभ्या असलेल्या जवानाची देणगी. तिकडे जवान उभा आहे, सीमेवरती जवान उभा आहे म्हणून तर कीर्तनात कीर्तनकार उभा आहे आणि भाषणात पुढारी उभा आहे. नाही तर काय धमक आहे आमच्या कीर्तनाला फिरायची. सीमेवर ते आपल्याला जर बोर झालं तर लोक डायरेक्ट कीर्तनात मोबाईल काढीत येतं. काय साधे नमुने आहेत का? कीर्तनात लोक मोबाईल काढीत आहेत. सीमेवरच्या जवानाने जर विचार केला पाकिस्तानी लईच बोर केलं राव, आता जरा लुडोच खेळूयात, कुठून धडाधडा गोळ्या येते ना रक्ताचे सडे पडतील, याची काही गॅरंटी आहे का? पण इथं उपभोगतोय ना आपण, हा प्रत्येक सेकंदाचा हिशोब द्यायचा आहे देशाला. का? आपल्यासाठी कुणाचा तरी लेख तिकडं शहीद होतोय, आपल्यासाठी कुणाचा तरी कुंकू स्वतःचं घरदार सोडून तिथं उभं आहे, आपल्यासाठी कुणाचे तरी म्हातारपंची काठी तिकडे सीमेवरती उभी. त्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, लाख मारली संसाराला, सीमेवरती जाऊन देशाच्या सुरक्षेसाठी उभे राहिले. आणि आपण त्याचा उपयोग जर बिड्या वडिण्यात, पुड्या खाण्यात, लोकाच्या काड्या करण्यात जर घालवत असतो तर आपण काय कमावतोय आणि काय गमावतोय? आपण असा टाइमपास करत राहिलो तर एक दिवस भारतावर अशी वेळ येणार आहे की प्रत्येक घरातून एकाला सीमेवरती शस्त्र घेऊन उभं राहायची गरज पडणार आहे. ती वेळ आपल्यावरती पुढे येऊ नये असं वाटत असेल तर आता या स्वातंत्र्याचा उपयोग आणि आता या स्वातंत्र्याचा वापर खूप चांगला करा, जेणेकरून भविष्यात आपल्यावर वाईट वेळ येणार नाही. विठ्ठल तुकोबाराय सांगतात, हातात शस्त्र घेऊन उभा असणारा जवान पहा, त्या जवानाला
त्या सैनिकाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही. ती एक प्रकारची भक्ती. नवदा भक्तीमध्ये आत्मसमर्पण, बळीराजाने जी भक्ती केली ती, आणि जगद्गुरूंच्या भक्तींच्या यादीमध्ये ती प्रथम क्रमांकाची स्वामिकाच नावाची भक्ती. आजकाल लोक पोलिसावर जर बोलायला लागलेत काय कमी बोलत आहेत का? त्या खाकी वर्दीचा आपण थोडा तरी मान ठेवलाय का? सगळेच पोलीस वाईट असतात असं अजिबात नाही. आम्ही रोज कीर्तनात, प्रवासात, रस्त्यात, आणि एकतरी पोलिसाचं, एकतरी महिन्यातलं एकतरी कीर्तन त्यांचं असतं मायबाप. गावात एक जत्रा आणि यात्रा असली तर बिचाऱ्याला स्वतःच्या घरचा सण सोडावा लागतो आणि आपल्यासाठी काठी घेऊन उभं राहावं लागतं. आणि विनंती माझी इथं बसलेल्या प्रत्येकाने घमघम, आम्हाला लहानपणी मास्तरचा मार पडला पा, लहानपणी मास्तरच्या छड्या पडल्या. घरी मायबाप काय सोयीनं ठेवीत होते का? मायबाप सुद्धा मारत होते मायबाप. त्या परिस्थितीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. आता सरकारचं एकच धोरण आहे, शिक्षामुक्त काय छडीमुक्त अभियान. म्हणजे सरकार असं म्हणतंय त्या पोराची नोंद सुद्धा अशी करताना ती पॉझिटिव्ह करायची, निगेटिव्ह करायची नाही. म्हणजे एवढं प्रेशर असतं शिक्षक लोकांवरती. आता जिल्हा परिषदलाच आहेत का तुम्ही? संस्थेवर आहे का? म्हणजे तुम्हाला याची कल्पना आहे. एकदा काय झालं, एका शाळेमध्ये वर्ग शिक्षकाला एवढं प्रेशर होतं मुख्याध्यापकाचं. वर्ग शिक्षक म्हणे पोरांची नोंदी चांगली करायच्या, वाईट करायच्या नाहीत. आणि नेमकी वर्गामध्ये रोज एक पोरग मित्राचे कंपास चोर, पेन्सिल चोर, वही चोर, पुस्तक चोर. आता त्या शिक्षकाला वाटलं याची नोंद नेमकी करायची काय? ते गेले मुख्याध्यापकाकडे, म्हणे पोरग नेमकी चोरीत आहे, रोज रोज चोऱ्या करते, याची नोंद कशी करू? ते मुख्याध्यापक म्हणे मला काय सांगू नका, तुमचा वर्ग तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान आलं तर आहे मी, बाकी मला काय सांगू नका. त्या शिक्षकांनी त्याची नोंद करताना अशी केली, सदर मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. सकारात्मक करायची ना, छडीमुक्त, मारायचं नाही. बरं मला सांगा, आत्महत्या पोरं 10वीच्या करतात आणि 8वी पर्यंत परीक्षाच नाही. म्हणजे हे म्हशीचं दुखतं पखालीलं इंजेक्शन, हे असं आहे. लोकांचा आज पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. एक शिक्षकांकडे ते संस्कृतीने आपल्याला आचार्य दिले, त्याच्या आपण आचार्य करून टाकले, ते खिचडी शिजवतात. राहिली सोडले आमकं कान धमकं कान तमकं कान तम. त्यांनी शिकवायचं कधी? हे प्रेशर आहे पहा तुम्ही. पहिली भक्ती जर कर्म प्रामाणिकपणे करत असाल, स्वामी काज. दुसरी गुरुभक्ती, श्री गुरु रामशिष्टा शरण कृष्ण सांदीपणी गुरु केला, श्री गुरु वाचोनी कोणी संसार तारक, नसेचे निष्ठंका न कोणी मज हृदयी, श्री गुरु जेने तारिलो हा संसार पुरु, जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. एक वाक्य सांगू, देव रुसले तर सद्गुरु मध्यस्थी करतील, पण सद्गुरु रुसले तिथं देवाचा बाप सुद्धा काही करू शकत नाही मग. आणि अजून मागच्या ह्याच्यातलं वाक्य इथं पूर्ण करते. एक गुरु भक्ती आली म्हणूनच पुढे चालून आपल्या पोराने आरोपी होऊ नये, पोलिसाचे फटके खाऊ नये असं जर वाटत असेल, नंतर पोलिसाने काठी हाणू नये असं वाटत असेल, तर बालपणात प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला, प्रत्येक विद्यार्थ्यांना लहानपणी मास्तरची काठी शाळेत आणि घरी मायबापाचा मार भेटलाच पाहिजे. मायबापाचा मार लहानपणी भेटला. आता मला पक्के तंद्रीत दिसायले तुम्ही नुसते माझ्याकडे टुळू टुळू पाहून राहिले. आता उठून श्रद्धांजली वाहतात की काय? तेवढंच बाकी फक्त. आता ज्याने लहानपणी मास्तरचा मार खाल्ला त्याला पोलिसाचा मार खायची गरज पडत नाही. ज्याचा लहानपणीचा मास्तरचा मार हुकला तोच पुढे जाऊन आरोपी होतो कदाचित. मग लहानपणीपासून शिक्षा, कुठे चुकला कुठं हुकला तो, तर त्याला गुरु जीवनामध्ये असावे लागतात कशासाठी? एक अत्यंत गोड उदाहरण आहे. टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल छोट्याशा आवाजाने विचारलं सद्गुरू माणिक बाबाला, बाबा मला सुद्धा कीर्तनकार व्हायचंय, मलाही महाराज व्हायचंय, बोला ना, काय सांगा ना, मी काय करू? महाराज म्हटले, आबाजी महाराज होणं एवढं सोपं असतं का बाबा? हे हार फुलं तुरे पायगाड्या हे इथंच असतं मंडपातच. 2 तासात फक्त लोक त्यांच्या पुढं करतात. पण इतर वेळी महाराज होणं ही एवढी गोष्ट सोपी आहे का? जावे त्याच्या वंशात. ते बघ, लोकांना वाटतं महाराज लोकांची किती आयुष्य आहे, आमकय धमकय. तुम्ही फक्त 2 दिवस आमच्यासोबत प्रवास करा. नाही तुम्ही खाली उतरले गाडीच्या, मी कीर्तन करणं सोडून दे. आमच्या संग ड्रायव्हर बी टिकत नाही बरं का. आमच्यासोबत शिस्तीतले गडी लागते. तर अरे महाराज होणं अवघड असतं बाबा, एवढं सोपं आहे का? बाबा मला महाराज व्हायचंय, सांगा ना काय करू? आबाजी हट्टालाच पेटले. सद्गुरू माणिक बाबांनी सांगितलं, आबाजी ते मंदिर दिसतंय त्याच्या शिखरावर खाली उडी टाकावं लागते, जर वाचला तर महाराज होशील.
गुरुविषयी निष्ठा किती हवी पा हल्ली निष्ठा जाऊ द्या, निष्ठा निष्ठीच चालू आहे नुसती, त्याच्यामुळे निष्ठा कळत नसते लोकांना. या शिखरावरून खाली उडी टाकावी लागते, वाचला तरच महाराज होण्याच्या लायकीचा. पण सद्गुरूंचे शब्द होते हा, शिरसावंदे मांडले, गुरुची वाणी होती ती. पाहता पाहता शिखरावर गेले आणि जशी दानकन खाली उडी टाकली, सद्गुरूंचं स्मरण केलं. सगळ्याला वाटलं आता हातपाय मोडले असतील, आता मेला असेल हे. शिखरावर उडी खाली टाकली, तरी सुद्धा सद्गुरूंवर निष्ठा होती. मग थोडंसं खर्चटलं सुद्धा नाही, थोडंसं लागलं सुद्धा नाही. ज्यावेळी सद्गुरू माणिक बाबांना कळलं माझ्या आबाजीने शिखरावून खाली उडी टाकली, धावत पडत गेले, कडकडून मिठी मारली, हृदयाला धरलं. सद्गुरूच्या अंतकरणात वात्सल्याचा प्रेमाचा पाना फुटला, डोळ्यातून गडगड अश्रुधारा वाहू लागल्या आणि अंतःकरण कृपा तिथंच झाली. आणि त्यावेळी सद्गुरू माणिक बाबांच्या मुखातली वाक्यात, लोका हो, या पोरानं शिखरावून खाली उडी टाकली, पण याला थोडंसंही खर्चटलं नाही. याचा अर्थ हा सामान्य पुरुष नाही, हा सामान्य मानव नाही, हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. म्हणून आजपासून या मुलाचं नाव आबाजी नसेल, तर आजपासून या मुलाचं नाव भगवान असं असेल. राष्ट्रसंत सद्गुरू भगवान बाबा की जय. हे सद्गुरूने दिलेलं नाव आहे बरं का. उगाच कोणाच्याही पोटी आणि कुणाच्याही तालमीत ऐश्वर्य संपन्न, वैराग्य संपन्न सद्गुरू भगवान बाबासारखा महात्मा घडत नसतो. सद्गुरूंची कृपा लागते त्याला. दुसरी भक्ती, स्वामी काज दुसरी गुरु भक्ती. एकदा मोठ्या प्रमाणे हातवरती घेऊयात आपण, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळे भजन करूयात. नुसते हातवर घ्या, इथं लईच पेरणी पातळ झाली, हातवर घ्या ना प्लीज प्लीज. सगळ्यांनी घेतले, अंधारातले उजेडातले. जो व्यक्ती हात वर घेणार नाही, मला सांगा लंका कोणाची? रावणाची. जाळली कोणी? हनुमंताने. हा, जाळली कोणी? हनुमंतरायाने. हनुमंत तुमच्या क्लासमेट होता का? त्यांना हनुमंतराय तरी म्हणा निदान. लंका कोणाची? बोला, लंका कोणाची? जाळली कोणी? हनुमंतरायचं काय बापाचं गेलं का? तसं सप्ता कोणाचा? खैरावचा. भजन कोणी केलं पाहिजे? तुम्ही नाही भजन केलं, माझ्या बापाचं काय जाणार आहे? हातवर घ्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. हातवरती घ्या. हात 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 हात. कॅमेरामॅन फोकस अबद्ध, करू. अबद्ध. एक साथ टाळी. हा, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमार, जय जय गोपाल कुमारी. गोपाल कुमार. थोडे जोरदार वाजवा, लवकर सोडी दे. जोरात वाजवा. असं स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन
पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. मायबापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. शास्त्र सांगते ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्यांनी कोणतीच काशी करू नका, त्याने घरीच काशी नीट करणे आई वडिलासोबत. ही आपली फार मोठी काशी झाली. सकळ तीर्थांची धुरे झेका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. मायबाप आयुष्याचं समर्पण आहेत, सर्वस्व आहेत. ज्याला आईबाप कळले, ज्याले आईबाप कळले त्याले वेद कळले. ज्याले कळाला विठोबा ज्याले कळाला बाप त्याले कळाला विठोबा. ज्याले कळाली आई त्याले कळाली रखुमाई. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. वराडी भाषेतली कविता आहे, विदर्भातली कविता आहे. ही कविता ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. ती सांगून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायचा अजिबात माझं मानस नाही. मांडी घाल रे राजा, ए सोन्या मांडी घाल. आणि तू रे हिरो लाल शर्टावाला चप्पल काढ रे बाबू. तू चप्पल काढ, माहिती चप्पल काढ. विठ्ठल शेतकऱ्याला व्यवस्थित पाऊस देन, पुरेसा पाऊस दे. फारही नको आणि कमीही नको. त्याचं पीक व्यवस्थित येईल एवढा पुरेसा पाऊस दे. आणि आपल्या भारतीय जवानाला भरपूर आयुष्य प्रदान कर. आपलं सुद्धा आयुष्य त्यांना लाभावं. जय जवान जय किसान. तुम्ही घुसखोर आहेत का काय बांगलादेशातली? जय जवान. सगळ्यांना धन्यवाद. हा धन्यवाद बरं का तुम्हाला. नाही असू दे. आम्हीच त्यांचं घ्यावं. ते रोज आपल्या देशाची सेवा करतात. झालेली सेवा हरिचरणी समर्पित. मनपूर्वक सर्वांना धन्यवाद बरं का. जेवढे जोडीनं आले त्यांना पण धन्यवाद. बाकीच्यांनी नाही आणले त्यांना पण धन्यवाद. एकदा तुतारी वाजवणार यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तेच राहिले होते, मला करमलं नसतं बरं का. त्यांचं नाव घ्यायचं राहिलं होतं म्हणून. झालेली सेवा हरिचरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. एकदा टाकताना फक्त आमची परमिशन आणि सल्ला घ्या बरं का, यूट्यूब जर असेल तर. झालेली सेवा हरिचरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय जय. बोली डेली कुणी विडे वाकुडे करा क्षमा पराधी उच्चारीला ज्ञानेश्वरा राखा करा क्षमा अपराध महाराज देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम तुकाराम. हरी ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज.